झी 24 तास एक पाऊल पुढे। उपराजधानी नागपूरमध्ये गेल्या काही दिवसात गुन्ह्याच्या एवढ्या घटना घडल्या आहेत की त्यामुळे नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। आज नागपूरच्या कडबी चौक परिसरात एका प्रॉपर्टी व्यावसायिकावर गोळीबार झाला। गेल्या 4.5 महिन्यातील गोळीबाराची ही 7वी घटना घडली आहे। नागपुरात कायदा सुव्यवस्थेचे 3-13 प्रॉपर्टी व्यावसायिकावर खुलेआम गोळीबार। 4.5 महिन्यातली गोळीबाराची 7वी घटना। राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण गेल्या 4.5 महिन्यात तब्बल 7 वेळा गोळीबाराच्या घटना घडल्या। आज सकाळी कडबी चौक परिसरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा एकदा नागपूर हादरलंय। कडबी चौक परिसरात राहणारे प्रॉपर्टी व्यावसायिक आणि बिल्डर दीपक गुप्ता आपल्या मोठ्या भावासह घराबाहेर पडताना त्यांच्यावरती बाईकवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला। या हल्ल्यात दीपक गुप्ता जखमी झाले। दीपक प्रॉपर्टी का काम करता है, बिल्डर भी है, लेआउट का भी काम है उसका, हमारे घर ऊपर रहता है। जब उसको गोली लगी तो वो अंदर आया भागते हुए, गोली लगी। उसी टाइम मेरे बड़े भाई ने उसको कार में लेके गया, उसकी हॉस्पिटल मैदान में एडमिट किया उसको। जब तक अगले भाग चुके थे। पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते। दीपक गुप्तांचा राजकारण्यांशी नेत्यांशी संबंध असून ते नागपूर जवळच्या भिलगावचे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत। सध्या त्यांची परिस्थिती धोक्याबाहेर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। दोघं जण इसमेलिंग त्यांनी फायरिंग केलेलं, त्यांना उजव्या दंडाला आणि उजव्या छातीला गोळी लागलेली आहे। मदन हॉस्पिटलमध्ये तो जखमी आहे, भरती आहे। आरोपीचं वगैरे काय अजून निष्पन्न झालेलं नाही, तपास चालू आहे। नागपुरात गेल्या 4.5 महिन्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनांमध्ये देशी कट्ट्याचा वापर मोठ्या प्रमाणात झालाय। त्यामुळे नागपुरात हे देशी कट्टे येतात कुठून आणि त्यावर पोलिसांचं नियंत्रण नाही का हा प्रश्न नागपूरकरांना पडलाय। अखिलेश हळबे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।